शालेय पोषण आहार कर्मचारी आयटेकने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरासमोर केले धरणे आंदोलन। कर्मचारी महिला देखील मोठ्या प्रमाणात हजर। प्रशासनाच्या वतीने प्रत्येक शाळेत विद्यार्थ्यांना पोषण आहार देण्याकरिता अनेक कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे। या कर्मचाऱ्यांना पुटपुंज वेतनावर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करावा लागत आहे। शासनाकडून कर्मचाऱ्यांना महत्त्वाच्या सुखसुविधा उपलब्ध न करून दिल्याने अखेर या कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात धरणे आंदोलन केले आहे। शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांना एकत्रित 26,000 रुपये मानधन 1 तारखेला देण्यात यावे। तसेच कर्मचाऱ्यांना सामाजिक सुरक्षा लागू करा। कर्मचाऱ्यांना कामानिमित्त रजा मंजूर करा। स्वयंपाक मदतनीस ड्रेस कोड देण्यात यावे। जिल्ह्यातील सेंट्रल किचन बंद करा। अशा मागण्या घेऊन कर्मचाऱ्यांनी अनेक घोषणा देखील दिल्या। एक दिवसीय धरणे आंदोलनात जिल्हा सचिव कॉम्रेड अर्चना भांडवलकर, जिल्हाध्यक्ष कॉम्रेड हेमंत गवई, जिल्हा उपाध्यक्ष कॉम्रेड रायचंद शहाडे यांच्यासह शालेय आहार कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत। यात महिला कर्मचारी देखील मोठ्या प्रमाणात हजर होत्या। करनी होंगे